दिव्यांग प्रकरणाला वेगळे वळण. डॉक्टरांचा एल्गार, बदनामीचा आरोप. काम बंद आंदोलनामुळे रुग्णांचे हाल. दिव्यांग तपासणी व प्रमाणपत्र वितरणाच्या प्रकरणावरून जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी बुधवारी काम बंद आंदोलनाचा मार्ग स्वीकारला. सातत्याने बदनामी केली जात असल्याचा आरोप करत दिव्यांगांच्या नियमित तपासणीवर बहिष्कार टाकण्यात आल्याने जिल्हाभरातून आलेल्या दिव्यांग बांधवांची मोठी गैरसोय झाली. या प्रकरणामुळे प्रशासनातही खळबळ उडाली असून संबंधित अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्याची चर्चा आहे. जिल्हा रुग्णालयात दर बुधवारी दिव्यांगांची वैद्यकीय तपासणी करून प्रमाणपत्र वितरणाची प्रक्रिया राबवली जाते. या दिवशी जिल्ह्यातील विविध तालुक्यातून मोठ्या संख्येने दिव्यांग बांधव रुग्णालयात येतात. शेवटच्या रुग्णापर्यंत तपासणी केली जाते असा डॉक्टरांचा दावा आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून दिव्यांग तपासणी प्रक्रियेबाबत वाद निर्माण झाला असून राज्यभरात या प्रकरणाची चर्चा सुरू आहे. डॉक्टरांचा आरोप आहे की एका सामाजिक संघटनेकडून गेल्या वर्षभरापासून सातत्याने त्यांची बदनामी केली जात आहे. वारंवार अकार्यक्षम असल्याचे चित्र उभे केले जात असून त्यामुळे मानसिक तणाव वाढला आहे. आम्ही प्रामाणिकपणे सेवा देत असताना आमचे मानसिक खच्चीकरण केले जात आहे. समाजात वावरणाऱ्या व्यक्ती म्हणून आमची प्रतिमा मलिन केली जात आहे. विनाकारण बदनामी थांबावी यासाठीच आम्ही आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. गरज पडल्यास सामूहिक राजीनाम्यासही तयार आहोत, असे जिल्हा रुग्णालयातील ऑर्थोपेडिक सर्जन डॉक्टर संदीप कोकरे यांनी स्पष्ट केले. प्रमुख कारण असं होतं की आम्ही दर बुधवारी जेवढे शेकडो हजारो जेवढे काही दिव्यांग रुग्ण येतात शेवटच्या रुग्णापर्यंत आम्ही रेग्युलर तपासणी करतो. परंतु गेल्या वर्षापासून आमची जी डॉक्टरांमध्ये जी बदनामी होती ठराविक एका सामाजिक संघटनेकडून ती थांबतच नाही. मग आज समाजामध्ये असं आमचं एक चित्र उभं केलं गेलेलं आहे की आम्ही काहीतरी चुकीचे करतो किंवा आम्ही भ्रष्ट आहोत किंवा आम्ही चुकीचे निर्णय घेतो किंवा आम्ही अकार्यक्षम आहोत. अशा प्रकारे जर आमचं सारखं मानसिक खच्चीकरण व्हायला लागलं तर काम करण्याची उमेद कुठून येणार. त्याच्यामुळे आम्ही इतके आता डिप्रेस त्याच्यात आहे की नर्वस त्याच्यामुळे आम्हाला असं त्रास होतोय. त्याच्यामुळे काही लोकांना आमच्या उच्च रक्तदाबावर त्रास होतो. रोज रोज बदनामी. शेवटी आम्ही समाजात फिरणारे माणसं आहोत. आम्हाला काहीतरी रेप्युटेशन आहे. विनाकारण जर अशी बदनामी सारखी होत असेल ती थांबणार कधी. त्यासाठी एक आमचा प्रयत्न आहे की बा आमच्या यावर काहीतरी आमच्यावर जो अन्याय होतो तर आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. त्यासाठी आम्ही करतो की लोकांना कळायला पाहिजे की आम्ही चुकीचं नसून आमच्यावर विनाकारण आरोप केले जातात. त्या पद्धतीने आम्ही म्हणून की आमचा एक प्रयत्न की बाबा आता जर आम्ही अकार्यक्षम आहोत तर मग आम्ही कशाला काम करायचं. उदाहरण म्हणून जिल्हा परिषद मधले काही आता तपासण्या झाल्या. आम्ही त्रिसदस्य समितीने ज्यांच्या विभागाने प्रत्येकाने तपासणी केली त्याप्रमाणे सगळ्यांनी जे खरे होते ते खरे दिले, जे खोटे होते खोटे. तरी पण तुम्ही आमच्यावर ठपका ठेवताय की नाही चुकीचे काहीतरी झालेले काहीतरी तपासणीच करत. तर तुम्ही काय दाखवताय की आम्ही अकार्यक्षम आहोत. मग त्यापेक्षा हा बोर्ड बंद करा, दुसरीकडे हलवा, दुसरा अधिकारी आणा. आम्ही नाही तर सगळेजण सामूहिक याच्याबद्दल त्या दिव्यांग बोर्डाचा पण राजीनामा द्यायला तयार आहोत. रोज उठून आम्ही ते नाही सहन करू शकतो. हे आता काही गोष्टी आम्ही सरकारी असल्यामुळं आम्हाला काही अधिकार आहेत का नाही आम्हाला माहित नाही अजून. पण आम्ही आमचा प्रयत्न आमचे जे वरिष्ठ आहेत त्यांना आम्ही कळवण्याचा प्रयत्न केला. आमचा जो मानस आहे हेतू आहे किंवा आम्ही चांगलं काम करतोय त्याप्रमाणे आम्ही निवेदन दिलंय की आमचं असं होतंय मानसिक खच्चीकरण. अचानक तपासणी बंद झाल्याने जिल्हाभरातून आलेल्या दिव्यांग बांधवांमध्ये संभ्रम निर्माण झाला. काहींनी प्रहार दिव्यांग संघटनेशी संपर्क साधून याबाबत तक्रार केली. त्यानंतर संघटनेचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट लक्ष्मणराव पोकळे यांनी रुग्णालयात भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. डॉक्टरांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी आलेल्या दिव्यांगांची गैरसोय होऊ नये अशी विनंती केली. चर्चेनंतर 100% दिव्यांग असलेल्या व्यक्तींची तपासणी सुरू करण्यात आली. मात्र इतरांची तपासणी करण्यात आली नाही. त्यामुळे अनेकांना दिवसभर प्रतीक्षा करूनही प्रमाणपत्रासाठी पुन्हा यावे लागणार असल्याचे स्पष्ट झाले. या प्रकारामुळे दिव्यांग बांधवांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. दरम्यान या प्रकरणी जिल्हाधिकारी तसेच जिल्हा शल्य चिकित्सकांशी चर्चा करून तोडगा काढण्यात येणार असल्याचे पोकळे यांनी सांगितले. सिव्हिल हॉस्पिटलने अचानकच दिव्यांग बांधवाची ओपीडी बंद केली. हे आम्हाला काही दिव्यांग बांधव इथं तपासणीसाठी आल्यानंतर ते समजलं आणि मी एक 5 मिनिटं झालं इथं आलो. तत्पूर्वी मग आम्ही सिव्हिल सर्जन इथं नाहीत, तत्पूर्वी आता डॉक्टरांशी आम्ही चर्चा केली की बा सर नेमकं तुम्ही कशामुळे बंद केलं.
त्यांनी असं सांगितलं, काही संघटना आम्ही एवढं उत्तम काम करीत असताना कायम बदनामी पेपरला असते, त्याच्यामुळे आमचं मनोधैर्य खचलेलं आहे. म्हणलं तुम्ही काय असं करू नका. म्हणलं जे काही मनोधैर्य खचलं असेल, परंतु जो ग्रामीण भागातला जो दिव्यांग बांधव आमचा येतो त्याची हेडसांड होता कामा नये. कारण सिव्हिल सर्जनची मी आता संपर्क साधला, परंतु सीएस इथं नाही. म्हणून आता आम्ही आतमध्ये सरांशी बोललो. तर म्हणलं तुम्हाला विनंती आहे, शिवसेना साई संघटनेचे बी पदाधिकारी आहे, मी आहे, त्यांना अशी विनंती केली की ती म्हणले आता मग आम्ही असं करू, 100% जे डिसेबल लोक आहेत मनोरुग्ण त्यांची आता ओपीडी म्हणलं लगेच तुम्ही चालू करा. कारण काय त्यांच्या बरोबर एक माणूस परत नाहक तो भुर्दंड, आर्थिक भुर्दंड त्या दिव्यांग बांधवांना बसतो. म्हणून आता ते तयार झालेले आहे. आणि म्हणलं आता तुम्ही पूर्ववत ती ओपीडी चालू करा. मग आम्ही कलेक्टर साहेबांशी किंवा सीएस, यात सीएस नसल्यामुळं पुढं चालू ठेवणार का बंद ठेवणार ते आताच मला काही सांगता येणार नाही. परंतु त्यांना आता मी सांगितलं की तुम्ही असे काही अन्यायाची काही भूमिका घेऊ नका. दिव्यांगावर सगळ्यांनीच आमच्यावर अन्याय केलाय, परंतु तुम्ही काय अन्याय असं करू नका. तर ते म्हणजे आता ती सगळी ओपीडी आम्ही आता चालू करतो. कोणती, जे 100% डिसेबल लोक आहेत त्यांच्यासाठी. ओरिजिनल लोकांना सोडून डुप्लिकेटला जे काही दिलं जातं त्याची इन्क्वायरी चालू आहे. आता ऐकून घ्या, डुप्लिकेटचं त्याच्यावर गुन्हा दाखल झाला, न्यायप्रविष्ट ते प्रकरण आहे. मग तेच मुद्दा चाललाय ना, हो त्यांचा पकडलेत बी लोक, गुन्हा दाखल झाला, पुन्हा पुन्हा त्यात म्हणजे शिळ्या कढीला उतू का कायमच म्हणजे आरोग्य म्हणजे आमची एवढं आम्ही चांगलं काम करीत असताना पुन्हा पुन्हा बदनामी होती. त्याच्यामुळे ते थांबवलं असं त्यांनी ते कारण सांगितलं. आता याच्यात ते डुप्लिकेट आहे, त्याच्यावर कारवाई चालू आहे, कोर्ट कचेरी चालू आहे. पुन्हा मग तोच प्रश्न, परत त्याच बातम्या, त्याच्यामुळं त्यांचं मनोधैर्य खचलं असं त्यांनी सांगितलं. म्हणून त्यांना म्हणलं असं काही तुम्ही करू नका, दिव्यांगाची सेवा करा, तुम्ही आज ते चालू करा आणि अपंगावर अन्याय होईल असं काही करू नका. प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून 100% दिव्यांग असलेल्यांची तपासणी प्रक्रिया सुरळीत करावी अशी मागणी विविध स्तरातून होत आहे. प्रतिनिधी दीपक कासवासह राहुल आंग्रे, अहिल्यानगर. आंदोलन आलो, भाड्याची गाडी करून आलो. सकाळी 9 वाजता इथं आलेलो आहे. आम्ही इथं थांबलो होतो, येऊन सांगितलं बंद येत, आज थांबेल इथं आम्ही. आणि 2 वेळेस येऊन गेलेलो इथं, 2 वेळेस काम झालं नाही आमचं, आज नाही झालं. आज आम्ही 9 वाजता आलेलो आहे. अपंगाचं सर्टिफिकेट करतो. आज काय ते म्हणे बंद आहे, घरी जा म्हणे, पुढच्या बुधवारी या म्हणे. त्यांनी रिझन काही दिलेले नाही. बाकीचं काय पुढच्या बुधवारी या म्हणे, एवढंच सांगितलं. गाडी भाड्याची करून आणली, 1800 रुपये भाडं दिलेलं आहे गाडीला. बंद आज भाडं करून आलं ना, आता पुढच्या बुधवारी 1800 घालायचे म्हणजे पैसे करून आणायचे. एवढी पंचायत आहे आमची येण्याची. काहीतरी निर्णय घेतात. पण हे माझे 2 बहीण आणि भाऊ, आम्ही म्हणजे संगमनेरवरून आलेलो आहे. माझं नाव सुरेश टोपळे. मी माझ्या बहिणी भावाचे म्हणजे सहकार्य करतोय. त्यांना म्हणजे हातावरचे पोटावरचे लोक आहेत, त्यांना गाडी भाडं वगैरे आणणं, मला माझं गाडी भाडे भरून आणतात हे लोक. आणि त्यात हे लोकांनी, डॉक्टर लोकांनी अचानक निर्णय घेतला की बंद का, म्हणजे मागच्या हप्त्यात पण तोच टाइम झाला, टायमिंग संपला म्हणून घरी जा. ह्या वेळेला परत तोच प्रॉब्लेम झाला. लवकर येऊ नये त्यांनी ते रिझन त्यांचं दाखवून दिलं की आमच्यावर आरोप झालेत. आता काय आरोप झाले ते अजून स्पर्श केलेलं नाही, त्यांनी काही सांगितलेलं नाही. नेमकी काय करायचं त्याचं आता. आम्ही गाडी भाडं का आणायचं कुठून दरवेळेला, म्हणजे तुमचा एक तर दिवस म्हणजे कंटिन्यू वाढवा, दुसऱ्या दिवशीचा असं काहीतरी करा निर्णय, म्हणजे टायमिंग वाढवा. किंवा तुम्ही ते 1 वाजता म्हणल्यानंतर सकाळी आम्ही 10 वाजता येणार, 10 वाजता तुमचे केस पेपर लाईन राहतील, त्याच्यानंतर ते केस पेपर काढणार कधी, आम्ही इकडे डॉक्टरांना दाखवणार कधी पेशंटला, तिथून पुढे जाणार कधी परत रिटर्न. मुलीची मुलगी आहे मतीमध्ये, ते कुठं पण पळती. मी खाडा करून इथवर आले, सोनगाव. मग मी तिथून इथवर आले. मुलगी आहे बघा, ही मुलगी पुढं होता. ही मुलगी मी सारखी 15 दिवस आले गारठा घाली. ते केस पेपरच बंद, अर्जाच बंद, दमकाच बंद, औषधाच नाही, मशीनची नाही, असे करतात. 15 दिवस आले मी आले, माहितीये का. आता केस पेपर बंद झाला सकाळपासून, नंबर लावू काय करायचं. मी एक तर माझा कमावतो कोणी नाही, मुलगा माझा एक अपंग आहे, त्याला चालता येत नाही. त्याला घेऊन कशी काय येऊ मी एकटी. काय करायचं. चला बाई, रमण गायकवाड आहे, कामखेड आले,
काम करून आले हे आपण कागदपत्र करायला पैसे भेटत नाही काय नाही. आता तो लांब यायचं 100 येणार जाणार 100 रुपये लागत आहे. रिक्षाला भाडं खायला लागतंय. रिक्षाला लागतंय ना स्टँडवर उतरल्यावर. आता पुढच्या बुधवारी म्हणतात महिन्यात आले मी हेल्पना करते. आम्ही येणं म्हणून हेल्पना करतो का फोटोसाठी हेल्पना करतो ना. ते 2 रुपये आल्यावर आपल्याला दवा पाणी दवाखाना होईल. हा